आज मी इथे अशी भाजी बनवलेली आहे जी पनीर बटर मसाल्यालाही मागे पाडेल एवढी चविष्ट आणि भन्नाट अशी. ती कशी बनवलेली आहे ती समोर आपण व्हिडिओत बघूच या. भाजी इतकी चविष्ट आहे की खाणारा चाटून पुसून खातील, बोटंसुद्धा चाटून पुसून खातील एवढी जबरदस्त. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले आपल्याला याच्यासाठी मसाला वाटून घ्यायचा आहे. त्यासाठी रफली चॉप केले मी कांदे, 3 मीडियम साईजचे कांदे घेतले, एक मोठा टोमॅटो घेतला. मीडियम साईजचा टोमॅटो असेल तर 2 घ्या. 2 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, साल काढून घ्यायची. त्यानंतर 1 मूठ मी लसूण पाकळ्या घेतले कारण की बारीक बारीक होत्या म्हणून. तर आता इथे ही भेंडीची भाजी बनवते आहे, पण PBMपेक्षा सुद्धा भारी आणि भन्नाट लागते. तर वाटणमध्ये काजू बॉईल करून टाकलेले आहेत, त्याचा व्हिडिओ आलेला नाही, त्याबद्दल सॉरी. सगळं वाटण आपण वाटून घ्यायचं आहे. वाटण छान वाटून घेतलेलं आहे आणि आता इकडे सोबत तेल पण तापायला ठेवलेलं आहे. तर ते तेल तापलं की आपल्याला पूर्ण भेंडी छान तळून घ्यायची आहे. तर इकडे सोबत मी मसाला पण शिजवणार आहे. अगदी 15 मिनटात ही भाजी बनते, अगदी जबरदस्त बनते. तर इकडे बघा तेल तापलं आहे. तर इकडे पहिले मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे. आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे. आपल्याला यात कोथिंबीर वाटतानाच घालायचं आहे, ऑप्शनल आहे. घालायचं असेल तर घालू शकता, नसेल तर नाही घातलं तरीही चालेल. पण काजू थोडं बॉइल्ड करून सॉफ्ट करून टाकले तर भाजी खूप छान लागते. आता इकडे तो मसाला शिजतोय तोपर्यंत आपण सोबत भेंडीसुद्धा तळून घेऊ. तर इथे भेंडी मस्त तळून घ्यायची छानपैकी. तर इथे आता भेंडी छान तळून घेते आहे, सोबत मसाला पण शिजते. तर मसाला शिजवताना काय होतं, हातावर उडते, म्हणून असं झाकून घ्यायचं आणि अधामधात फिरवत राहायचं, जेणेकरून मसाला तळाला करपायला नको, लागायला नको. कारण की जर मसाला खालती करपला तर भाजीची टेस्ट छान येणार नाही. तर इकडे बघा अशी भेंडी झाली फ्राय की याला काढून घ्यायची. तर पहिला फेर मी तळून घेतला आहे. आता दुसरा फेरसुद्धा मी तळून घेते. तर दुसऱ्या फेरेची सुद्धा भेंडी टाकून घेतली, ही सुद्धा छान तळून घेते. तोवर आपला इकडे मसालासुद्धा होत आहे. तर मसाल्याला बघा छानपैकी तेल सुटलेलं आहे, अधामधात फिरून घ्यायचं. आता याला झाकण न झाकताही तुम्ही शिजवला मसाला तरीही चालेल. तर याला छान फिरून घेते आणि अजून अगदी 1-2 सेकंद छान व्यवस्थित परतून घेते आहे मी. तर व्यवस्थित फिरून घ्यायचा, खालती तळाला लागू द्यायचा नाही. तर मसाला पण छान झालेला आहे, भेंड्यासुद्धा तळून झालेल्या आहेत. तर आता यात मसाल्यात सुके मसाले घालायचे. तर हळद घातलेली आहे. तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर मी इथे 1.5 चमचा तिखट वापरलेला आहे. आता यात घालायचं आपल्याला समोरचे पदार्थ. तर मीठ घालायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे एकत्र. सगळ्यात पहिले तर हे सगळे जेवढे मसाले आहेत तेवढेही तेलात छान होऊ द्यायचे, म्हणजे मसाल्याचा जो कच्चा फ्लेवर किंवा थोडासा वास असतो तो निघून जातो. कारण की कच्चा फ्लेवर जर निघाला तर भाजी चरखी लागत नाही, म्हणून थोडंसं अगदी परतून घ्यायचं, जास्त वेळ परतायचं नाही, लगेच यात मीठ घालायचं. तर इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. हे पण छान मिक्स करून घ्यायचं आणि मीठ मिक्स झाल्यानंतर आपल्याला जी तळलेली भेंडी आहे तीसुद्धा घालून घ्यायची आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी छान रेसिपीज दिलेल्या आहेत आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा, कमेंट नक्की करा. आणि हो, आजची जर रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही कुठल्या शहरातनं माझी ही रेसिपी बघताय ते मला नक्की कळवा, कारण की मला आवडेल की माझी रेसिपी कुठल्या शहरांपर्यंत पोहोचलेली आहे, तर ते मला माहिती करायला खरंच आवडेल. तर मिक्स करून घेतली भेंडी, छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. भेंडी फुटत नाही किंवा ही भाजी चिकटसुद्धा होत नाही. आता भेंडी मसाल्यात छान शिजलेली आहे. इथे मी पाणी घालते, थोडं करून मी 1 ते सव्वा ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे. तुम्हाला ग्रेव्ही जशी पातळ घट्ट हवी असेल त्यानुसार थोडं पाणी घाला. तर आता यात बाकीचे पदार्थ आपल्याला अजून घालायचे, जेणेकरून या भेंडीच्या भाजीची चव PBMपेक्षा सुद्धा भन्नाट झाली पाहिजे यासाठी. तर थोडं करून मी पाणी घालते. आता अर्धा ग्लास पाणी घातलं आहे, वरचं 1 ग्लास मी नंतर थोड्या वेळात घालणार आहे. तर आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असं मिक्स करायचं आणि व्यवस्थित मंद आचेवरच करायचं, कारण की तळायला लागायला नको. एकदम फास्ट केली किंवा मीडियम केलं तर पाणीसुद्धा हे होतं आणि खालती लागायची भीती वाटते. तर इथे अजून मी थोडं पाणी घातलेलं आहे. या अशा प्रकारे मी थोडं करून पाणी घालते, एकदम जास्त घालायचं नाही तर खूपच पातळ होणार. आता यात टोमॅटो केचप घातलेला आहे. टोटली ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल, पण टोमॅटो केचपनी चव खूप भन्नाट येते, अगदी हॉटेलसारखी चव लागते. आता टोमॅटो केचप घालून थोडंसं शिजू दिलं आहे. त्यानंतर मी इथे क्रीम घातलेली आहे.
तर इथे अमूलची मी क्रीम घातली, तुमच्याकडे जी असेल ती घाला किंवा मग आपल्या दुधावरची मलाई असते ना तीसुद्धा घातली तरीही चालते. ती थोडीशी फेटून घ्यायची आणि घालायची. त्यानंतर इथे कसुरी मेथी घातलेली आहे. कसुरी मेथी आवर्जून घालायची. कसुरी मेथीने या भाजीला चव खूप छान येते. तर याला थोडंसं शिजू द्यायचं, म्हणजे वरती मस्त तेल येतं, छान अगदी छान अशी दिसते. चव बॅलन्स करायसाठी मी इथे साखर घातलेली आहे. फक्त 1 चमचा साखर घातलेली आहे, जास्त घालू नका नाहीतर भाजी खूप गोड गोड वाटेल. तर इथे छान व्यवस्थित सगळं घातलेलं आहे. आता मिक्स करून घेते आणि 2 मिनटं शिजू देते आहे. तर इथे शिजल्यानंतर सर्व करायची आपल्याला. तर भाजी छान झालेली आहे. सर्व करायच्या आधी मी यात काय केलेलं आहे, तूप घातलेलं आहे. हा घरचं बनवलेलं तूप आहे. टोटली ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरीही चालेल, पण जर घातलं तर भाजीची चव तर अप्रतिम लागते. कारण की खूप छान लागते. याचा फ्लेवर जो येतो ना खूप छान. तुम्ही जे सगळ्यात पहिल्यांदा मसाल्यात तेल टाकलं होतं त्याऐवजी बटरसुद्धा वापरू शकता. तर बघा भाजी रेडी झालेली आहे. खूप मस्त तर्री पण आलेली आहे. अगदी छान हॉटेल स्टाईल भाजी झालेली आहे. तर नक्की करा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.